हे एरोड गाव वसलेले आहे. कुंभकोणम शहराजवळ कावेरी आणि म्हणजे दोन नद्या आहेत. तर त्या दोन कावेरी आणि भवानी ही नदी आहे आणि त्यांचा संगम म्हणजे एकत्र त्या जेव्हा मिळतात त्याच्या इकडे एक गाव आहे एरोड म्हणून. आणि त्या गावात हा मुलगा जो मी सांगितला तो आधी तुम्ही उदाहरण दिलेलं आहे तो मुलगा 22 डिसेंबर 1897 रोजी जन्मला. हा मुलगा आपल्या विलक्षण हुशारीमुळे व शांत स्वभावामुळे शिक्षकांचा आवडता बनला होता. म्हणजे प्रत्येक शिक्षकाला तो आवडत असे का तर त्याची विलक्षण म्हणजे खूप मोठी बुद्धिमत्ता म्हणजे हुशारी त्याची बेस्ट असं आपण म्हणू. आणि शांत स्वभाव म्हणजे तो खोडकर नव्हता तर तो एकदम कूल होता तो मुलगा. गणित हा त्याचा अत्यंत आवडता विषय होता. उसको बहुत पसंद था मॅथ्स. गणिते सोडवण्याचा त्याला छंदच जडला होता. अगदी अवघड गणिते तो चुटकी सरशी सोडवायचा. चुटकी सरशी म्हणजे यूं एकदम फटाक से आंसर देना वो तो उसने किया ही था. त्याची स्मरणशक्ती तीव्र होती. स्मरणशक्ती म्हणजे जी IQ लेवल असते, बुद्धिमत्ता जी असते ती त्याची तीव्र म्हणजे खूप होती त्याच्याकडे. म्हणूनच तो पटापट गणितं सोडवत होता. कधी कधी वरच्या वर्गातील मुलेही गणितातील एखादी समस्या त्याला विचारीत आणि तो सहज सोडवून दाखवित असे. या त्याच्या हुशारीमुळे तो इतर विद्यार्थ्यात चमकू लागला. म्हणजेच काय त्याच्यापेक्षा वयाने मोठ्या मतलब उससे भी बड़े उम्र के जो बच्चे थे वो भी उससे सॉल्व करवाते थे गणित को, मैथ्स को. तो म्हणून या हुशारीमुळे तो विद्यार्थ्यांमध्ये चमकू लागला मतलब शाईन करू लागला. म्हणजेच काय की जर कोणाला गणित अडलं मतलब किसी को प्रॉब्लम है गणित का तो वो मदत करता था बड़े बच्चों को भी. गणित विषयाचे वेळ त्याला स्वस्थ बसून देत नसे. गणित विषयाची वेगवेगळी पुस्तके मिळून तो त्याचा अभ्यास करत बसे. त्यामुळे गणित विषयात तो इतका तरबेज बनला की परीक्षेत दिलेल्या वेळेच्या अर्ध्या वेळेतच तो गणिताची प्रश्नपत्रिका पूर्णपणे सोडवीत असे. म्हणजे आता काय झालं त्याला इतकं वेळ लागलं गणिताचं मतलब बार वो सॉल्व करते रहना, हर एक गणित को हर एक सम को सॉल्व करते रहना, तो वो एकदम एक्सपर्ट बनते गया. आणि त्याला वेगवेगळी पुस्तकं गणिताची मैथ्स की अलग अलग बुक्स वो पढ़ने लगा आणि अभ्यास करत होता त्याचा तो. आणि त्यामुळे तो गणितामध्ये तरबेज झाला. तरबेज म्हणजे एक्सपर्ट होना, एकदम बेस्ट हो गया वो. आणि परीक्षेत मतलब जब वो परीक्षा में एग्ज़ाम में जब वो गणित का पेपर देता था तो वो अगर सपोज़ 3 घंटा है पेपर, हमारे पास कैसे 3 घंटे का पेपर रहता है तो वो 3-1.5 घंटे में ही वो ख़त्म करके पेपर दे देता था. मतलब इतना फास्ट वो होशियार था और मार्क्स भी आउट ऑफ ही होंगे उसके. अशा या गणित प्रेमी मुलाचे नाव होते श्रीनिवासन रामानुजन. त्याचं नाव होतं हे. त्यांच्या घरची परिस्थिती गरिबीची होती. पोटापाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी त्याने नोकरी पत्करली. आता त्यांनी नोकरी पत्करली मोठे होऊन कारण त्यांची हालाकीची परिस्थिती ती गरीब होती, पुअर थे वो लोग. पण ही नोकरी करतानाही त्याने आपल्या गणिताचा छंद सोडला नाही. म्हणजे तो जी हॉबी होती त्याची गणित ही त्यांनी कंटिन्युएशनमध्ये ठेवलेली आहे. त्याने फावल्या वेळेत स्वतंत्रपणे गणिताचा अभ्यास चालू ठेवला. फावला वेळ म्हणजे त्याला जो काही स्वतःचा असा वेळ मिळायचा व्यतिरिक्त जो वेळ मिळतो आपल्याला फ्री असतो ना तसा फ्री जो वेळ मिळायचा टाईम मिळायचा त्याच्यामध्ये तो काय करायचा गणिताचा तो अभ्यास करायचा. या विषयाच्या विविध पुस्तकांची नोंदी तो वहीत लिहून ठेवत असे. आता तो काय करायचा तो पुस्तकं वाचायचा, वो मैथ्स के बुक्स पढ़ता था और जो नोट्स लिख के रखता था वो. और उसने एक अपना खुद का बुक बनाया था
ते नोटबुक असं बनवलं होतं त्यांनी आणि त्याच्यात तो नोट करून ठेवून द्यायचा. एके दिवशी या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दृष्टीस पडल्या. जिथे तो नोकरी करत होता तिथे जे टॉपमोस्ट जे त्याचे बॉस होते त्यांच्या हातात ती वही पडली, म्हणजे त्यांना ती मिळाली. उनको मिल गई, वो बुक मिल गई उनको. त्यातील नोंद पाहून त्यांना मोठे कौतुक वाटले. त्यांनी रामानुजन यांना गणित विषयावर लेख लिहिण्यास सांगितले. उनको क्या बोला उन्होंने, वो देख के नोट्स वगैरह कि तुम आर्टिकल बनाओ, गणित विषय पे मतलब मैथ्स पे आर्टिकल लिखो. आणि तो प्राध्यापक हार्डी यांच्याकडे पाठवण्याचा सल्ला दिला. म्हणजे प्राध्यापक हार्डी कोण आहेत ते आता सांगतील. प्राध्यापक हार्डी हे लंडनमधील केम्ब्रिज विद्यापीठात गणित विषयाचे तज्ज्ञ होते. ये उन्होंने क्या बोला बॉस ने कि तुम एक काम करो, तुम गणित विषय पे एक आर्टिकल बनाओ. और जो प्राध्यापक हार्डी है वो लंदन में केम्ब्रिज विद्यापीठ यूनिवर्सिटी में गणित विषयाचे तज्ज्ञ एक्सपर्ट, गणित एक्सपर्ट जे आहेत उनके पास भेज दो, त्याच्याकडे पाठवून द्या, भेज दो उनके पास. रामानुजनांना प्राध्यापक हार्डी यांच्या प्रयत्नांमुळे इंग्लंडला जाण्याची संधी मिळाली. म्हणजे प्राध्यापक हार्डीने त्यांना तिथे बोलवलं इंग्लंडमध्ये. केम्ब्रिज विद्यापीठात सतत 4 वर्ष त्यांनी गणित विषयावर संशोधन केले. आता संशोधन म्हणजे डिस्कवर करणे एखादी गोष्ट, तर त्याच्यावर त्यांनी संशोधन केलं आहे गणित, मॅथ्स के ऊपर. त्यांनी खूप परिश्रम घेतले, खूप परिश्रम म्हणजे खूप मेहनत घेतली. आणि मेहनतीशिवाय तर काहीच नाही. बघा ना, तुम्ही आता अभ्यास करताय, मेहनत करताय आणि आता तुमची परीक्षा पण येईल. मग त्याच्यामध्ये जेव्हा तुम्हाला मार्क मिळतील तेव्हा ते परिश्रमाचं तुम्हाला फळ मिळेल, बरोबर आहे की नाही. मग ऑलवेज आपण मेहनत ही करत राहायचं. हां, त्यांचे गणित विषयावरील लेख प्रसिद्ध झाले. त्यांचे लेख मी तुम्हाला सांगितलं की आर्टिकल्स त्यांची प्रसिद्ध झाली. मग पुस्तकांमधून, पेपरमधून वगैरे असतील. त्यातील आश्चर्यकारक सिद्धांतामुळे त्यांना जगभर प्रसिद्धी मिळाली. आणि त्याचे फॉर्म्युलाज जे होते वेगवेगळ्या प्रकारचे, तर त्याच्यामुळे त्यांना प्रसिद्धी मिळाली. म्हणजे फेमस झाले, ते फेमस हो गए वो. यावेळी त्यांचे वय अवघे 30 वर्षाचे होते. 30 इयर्स के थे सिर्फ वो, और वो इतना बड़ा उन्होंने काम किया. ज्ञान आणि कीर्ती, ज्ञान म्हणजे नॉलेज आणि कीर्ती म्हणजे फेमस, हां, मिळवून 1919 मध्ये ते भारतात परतले. त्यांनी आपल्या मायभूमीत राहून गणित विषयात अधिक संशोधन करायचे ठरवले. म्हणजे अजून डिस्कवर काहीतरी करायचं त्यांनी ठरवलं आणि ते आपल्या भारतामध्ये परत आले. पण 26 एप्रिल 1920 रोजी मद्रास जवळच्या चेटपूर या गावी त्यांचे निधन झाले. म्हणजे ते गेले या वर्षी ते गेले. ते आले होते कधी 1919 मध्ये ते भारतात आले आणि त्यांना असं वाटलं, उनको ऐसा लगा कि मैं अभी भारत में रहकर उनके लिए, हमारे लिए काम करेंगे वो. तो लेकिन उनका 26 अप्रैल को 1920 में मृत्यू हो गई उनकी. प्राध्यापक हार्डी यांनी त्यांच्याविषयी म्हटले आहे. अभी प्राध्यापक हार्डी जो लंदन के कौन थे, गणित तज्ञ थे. उन्होंने क्या बोला है उनके बारे में, रामानुजनला मी शिकवले असे जगाला वाटते. सबको लगता है कि प्राध्यापक हार्डी ने उनको सिखाया. पण खरे पाहता माझ्याजवळ जितका शिकला त्यापेक्षा कितीतरी अधिक मीच त्याच्याजवळ शिकलो. त्याच्यासारखा विद्वान पुन्हा होणे कठीण दिसते. म्हणजेच काय, प्राध्यापक हार्डी ने भी बताया कि उनसे मैंने कुछ सीखा, वो बात नहीं है, लेकिन हर चीज़ में मैंने उनको सिखाया नहीं, तो मैंने उनसे सीखा, कुछ ना कुछ उनसे सीखा. मतलब इतना बड़ा गणित तज्ञ लंदन का, वो भी उन्होंने भी एग्री किया कि ये कितने होशियार थे, ये एग्री किया उन्होंने. और उन्होंने और एक स्टेटमेंट दिया है
की त्यांच्यासारखा विद्वान विद्वान म्हणजे विद्वान पंडित बोलते हैं ना, एक्सपर्ट, फिर वो गणित में ही थे एक्सपर्ट, तो पुन्हा होणे कठीण दिसते. म्हणजे अजूनपर्यंत कोणीच होणार नाही असं त्यांना वाटतं प्राध्यापक हार्डींना. मीन्स कितने होशियार थे वो. तो एक्चुअल बच्चों में हर बच्चे में एक होशियारी होती है, लेकिन उसको अगर हम लोग मोल्ड ना करें खुद को कि मुझे क्या चाहिए और मुझे क्या करना है आगे जाके, अगर ये आप लोग सोचेंगे और उसके लिए आप ज़्यादा से ज़्यादा प्रयत्न करेंगे, प्रॅक्टिस कराल एखाद्या गोष्टीची. आणि असं सांगितलं नाही आहे की प्रत्येक विषय तुम्हाला आवडतोच असं नसतं. कुठलाही सब्जेक्ट आवडत असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही पुढे काही ना काही करू शकता. तर असे हे गणिततज्ञ रामानुजन जे आहेत हे ग्रेट होते. आणि आपण त्यांच्याबद्दल अजून बरंच काही नंतर बोलूसुद्धा. तर आता ह्याचे प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला देईनच, ती व्यवस्थित तुम्ही वर्कबुक आणि नोटबुकमध्ये लिहा. जर मोठे प्रश्न असतील तर ते पण मी देईन तुम्हाला व्यवस्थित. मी जे देते ते सुंदर अक्षरात लिहा, जेणेकरून मला चेक करायलासुद्धा चांगलं वाटेल. आणि नमस्कार.